सर्वप्रथम तर प्रॉपर्टी घेताना डॉक्युमेंटेशन बघायला हवं. आजच्या डेटमध्ये रेरा प्रॉपर्टी आहे का, त्याचं आरएल आहे का, एनएमआरडीए डेव्हलपमेंट आहे का, या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतरच प्रॉपर्टी घ्यायला हवी. रेरा जे आहे 1 मे 2016 पासून महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलंय. त्याच्यापूर्वी इंडियामध्ये 2016ला रेराची स्थापना झाली होती आणि रेरा जे आहे टोटली कन्झ्युमर ओरिएंटेड आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी. एनएमआरडीएची प्रॉपर्टी घेण्याचे फायदे जे आहे हे जे पूर्व जे आधी म्हणतो प्री प्लान डेव्हलपमेंट, जसं आता आपण याच्या आधी कधीतरी ऐकलं असेल की एक इंडियामध्ये नोएडा जी सिटी होती ही पूर्वनियोजित सिटी होती की आधी तिथलं डेव्हलपमेंट झालं नंतर रेसिडेन्शियल आलं. तर तोच पॅटर्न आपण या एनएमआरडीए म्हणजे नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये फॉलो केला जातो. महाराष्ट्रामध्ये 3 मेट्रो सिटी आहे, ज्या मुंबई, पुणे, नागपूर. पुणे जे आहे हे पीएमआरडीए आहे, मुंबई जे आहे एमएमआरडीए, मुंबई मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. रेरा जे डेव्हलपमेंट जे रेरामध्ये असतं एनएमआरडीए मध्ये, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट रोड, इलेक्ट्रिफिकेशन हे अंडरग्राऊंड असते, ड्रेनेज लाईन म्हणजे जे म्हणते पूर्व डेव्हलपमेंट त्यामध्ये असते, प्रॉपर गार्डन असते त्यामध्ये तयार. तर या पद्धतीने जे डेव्हलपमेंट असते आणि टोटली क्लिअर केलेलं असते, त्याच्यामध्ये कुठले एलिगेशन ऑब्लिगेशन नसतं. सर्व ग्राहकांना विनंती करतो की कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही घेताय, तुम्ही नागपूरमध्ये घ्या, मुंबईत घ्या, पुण्यात घ्या, महाराष्ट्रात कुठेही घ्या, पण सर्वप्रथम त्याची डॉक्युमेंटेशन आधी तपासायला हवंय. जसं की डॉक्युमेंटेशन बद्दल मी बोलू इच्छितो, एनए ऑर्डर असायला हवं. कुठलेही आता गुंठेवारी पद्धतीने ते घ्यायला नको. नागपूरमध्ये सुद्धा कच्चे प्लॉट सुद्धा घेऊ नका. लोकांना वाटतं की ते महाग आहे, एनएमआरडीए प्रॉपर्टी महाग असते, परंतु टोटली हॅसल फ्री. म्हणजे याच्या मागे आपण म्हणतो की हॅसल फ्री म्हणजे कुठलाही म्हणजे पश्चाताप होणार नाही ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर, आणि जो अप्रिसिएशन डे टू डे हा तुमचा मिळणारच. नागपूरमध्ये जी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचा कल वाढलाय. आजच्या डेटमध्ये आयटी प्रोफेशनल, बाहेरचे एनआरआय क्लायंट सुद्धा नागपूरमध्ये प्रॉपर्टी घेण्याची इच्छुक आहे. कारण जे नागपूरचा ज्या गतीने विकास होतोय, जसं आता तुम्ही मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी जे अनाउन्समेंट केलं आहे, नवीन नागपूरचा जो प्रकल्प आहे, तर यांनी लँड ॲक्वायझन सुद्धा सुरू झालेली आहे. तर नागपूरचा ज्या गतीने विकास होता, आजच्या डेटमध्ये मेट्रो फेज 2चं काम ऑलमोस्ट 80% झालेलं आहे आणि फेज 3 सुद्धा लॉन्च केलेला आहे. तर नागपूरचा ज्या झपाट्याने विकास होत आहे, या पद्धतीने लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे नागपूरमध्ये.